मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीच्या रिझल्ट मध्ये खूपच कमी पर्सेंटाईल आलंय. मी आता काय करू? ड्रॉप घेऊ का? माझ्या मनात तर ड्रॉपच घेण्याचं येतंय. मी ड्रॉप घेणार आहे. बर, हे जो स्टुडंट आहे, हा कोण आहे? मी तुम्हाला सांगतो. हा जो स्टुडंट आहे तो एक नाहीये. असे 1, 2, 3 स्टुडंट आहेत ज्याच्याशी मी स्वतःहून बोललोय आणि त्यातल्या पहिल्या स्टुडंटचं पर्सेंटाईल आहे 99.22, नंतर 99.1, त्याच्यानंतर अगदी 98, 96 वाल्याचं सुद्धा बऱ्याच वेळा तेच मत बनतंय, की 99.22 ला मला पी-आय-सी-टी मिळणं थोडंसं कठीणच आहे. मग व्ही-आय-टी सारखं कॉलेज मला ते मान्य नाहीये. मी रिपीट करणार. अतिशय चुकीचा निर्णय आहे. आता मला बोलायचं आहे कमी पर्सेंटाईलवर. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की अगदी 10-12 पर्सेंटाईलच्या मुलांशी पण मी बोललोय. 40 पर्सेंटाईलची खूप मुलं त्यांच्याशी मी बोललोय. 99 वाल्यांशी पण बोललोय मी. एक तुमची मानसिकता बनली की एक तुम्ही एका कुठल्यातरी कॉलेजला तुम्ही टार्गेट केलंय. म्हणजे समजा सी-यू-ई-पी, सी-एसच पाहिजे मला. ठीक आहे, सी नाही मिळत, पी-आय-सी-टी पर्यंत ओके आहे माझ्यासाठी, पण व्ही-आय-टी नकोय. बरं, ज्याला 96 पर्सेंटाईल आहे, तो काय म्हणतोय? व्ही-आय-टी मिळालं पाहिजे मला, चान्सेस आहेत थोडंफार. व्ही-आय-टी मिळालं पाहिजे. पी पण बेस्ट आहे. पण त्याच्या खालोखाल ए-आय-एस-एस-एम नको आहे मला, मला रिपीट करायचंय. ही मानसिकता जी मुलांची बनलेली आहे, कॉलेजकडे बघण्याचा दृष्टिकोन बनला आहे. ऑब्व्हियसली कॉलेजचं रँकिंग आहे तसं मी मान्य करतोय, पण हा दृष्टिकोनच चुकीचा आहे. मी तुम्हाला सांगतो कुठलंही कॉलेजला तुम्ही नावं ठेवू नका. हां, तिथल्या स्टुडंटमुळं त्या कॉलेजची तशी इमेज तयार झालेली आहे, मी मान्य करतो. म्हणजे ज्याला तुम्ही लो ग्रेडचं कॉलेज म्हणताय, तिथं पर्सेंटाइल कट ऑफ एकदम लोअर असतो. त्यामुळे मुलं पण त्या प्रकारचीच असतात. जिथं हायर लेव्हलचं कॉलेज आपण म्हणतो, तिथं ऑब्व्हियसली सी सारख्या ठिकाणी 99 प्लस पर्सेंटाइल लागतं. मुलं त्या लेव्हलची असतात. त्यामुळे अभ्यासाचं एक वेगळंच वातावरण तिथं असतं. सगळेच नसतात बरं का मुलं, लक्षात घ्या. काही-काही नमुने तिथं पण आहेतच, लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय मग, की आता कमी तर पर्सेंटाइल आलेलं आहे. रिचेकिंग सारखा मुद्दा नाहीये. काल आपण बोललोय तोच महत्वाचा पॉइंट आहे. कुठला? की आपल्याकडं आता कुठला पुरावाच नाहीये मुलांकडं. मुलं म्हणायचं, आता मी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, एक कॉमेंट असं होतं, की 157 मला मार्क्स मिळालेत आणि 39 पर्सेंटाइल. होऊ शकतच नाहीये. मी प्रामाणिकपणे सांगतो, असं होऊ शकतच नाहीये. हां, तुम्ही तुम्ही तुमचे मार्क्स काउंट केलेत सगळे. तुमच्याकडे आहे ती शीट. एवढे मार्क्स काउंट होतायत. मग तुम्ही सी सेलकडे बिनधास्त जावा. पण होत नाहीये. मग उगाचच विनाकारण त्या गोष्टीत पडायला नकोय. आता स्वीकारा जे मार्क आहेत ते. रजिस्ट्रेशन करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला अगदी मी तुम्हाला सांगतो, कितीही तुम्हाला कमी पर्सेंटाइल असू दे, कॉलेज मिळणार आहे. कारण इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा जागा या मोकळ्याच राहतात. भरल्या जातच नाहीत. लास्ट इयरचा अनुभव सांगतो, सी-ओ-ई-पी, सी-एस. थर्ड राउंडमध्ये त्याच्या पण जागा शिल्लक राहिल्या होत्या. रिझन असेल जोस्सा काउन्सिलिंग. जेईई वाली मुलं पुन्हा सोडून जातात. पण यावेळेस तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं का, की जेईईचे राउंड ऑलरेडी सुरू झालेले आहेत. ओके, जे जोशचा काउन्सिलिंग सुरू आहे आय थिंक बघा. मला त्याचं नॉलेज थोडंसं कमी आहे. त्यामुळे कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगा त्याच्याबद्दल. त्यामुळे तो प्रकार पण होणार नाहीये, की मध्येच आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो, रँक 1 पासून म्हणजे बघा जेव्हा तुम्ही हे रजिस्ट्रेशन कराल, तुम्हाला रँक मिळेल. तेव्हा रँक 1 पासून रँक 3000 पर्यंत आपण जेव्हा विचार करू ना, तेव्हा ऑब्व्हियसली यात 99 प्लसची मुलं असणार आहेत. 99 पर्सेंटाइलच्या 99.00 च्या अबोव्हची मुलं असणार आहेत. 1 to 3000 मध्ये. पण जे टॉपची 1 to 1000 रँकची मुलं आहेत ना, त्यातली बरीचशी मुलं कदाचित त्यांचं ॲडमिशन झालेलं पण असेल कुठेतरी एन-आय-टीजमध्ये, आय-आय-टीमध्ये सुद्धा, हे लक्षात घ्या किंवा ट्रिपल आय-टी. ती मुलं अगदी लास्ट ऑप्शन म्हणून मगाशी नाही का सुरुवातीला बोललो मी. लास्ट ऑप्शन म्हणून सी-ओ-ई-पी, विचार करतात. त्याच्या खालचं कॉलेज मिळालं तर राहू देच म्हणतात. पण ॲक्चुअली सांगू का? बऱ्यापैकी ती मुलं एन-आय-टी, ट्रिपल आय-टी, आय-आय-टीमध्ये त्यांचं सिलेक्शन होऊन झालेलं असतं. तेव्हा जरी रँक मोठी असेल, तरी चान्सेस वाढतायत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे तुम्हाला विचार करायचा आहे. आता तुम्हाला क्लिअरली सांगू का? 10 ते 12,000 रँक पर्यंत म्हणजे मी हे 15 वर्षापूर्वीच बोलतोय, की 15,000 रँक योग्य होती. मी यावर्षी बोलतोय, की 20,000 जरी तुमची रँक असेल, तरी वन ऑफ द बेस्ट कॉलेज मिळून जाणार आहे. मग 20,000 रँक पर्यंत खाली यायचंय, म्हणजे पर्सेंटाइल 93-94 पर्यंत मी खाली येतोय. मग 94 पर्यंत असेल तर चांगलं कॉलेज मिळतंय. पण आता विषयच वेगळा आहे आपला. तर विषय असा आहे आपला, की 60-70 पर्सेंटाइलच्या मुलांनी काय केलं पाहिजे?
तुम्ही क्लिअरली सांगतो 60, 70, 80 पर्सेंटाईलची जी मुलं आहेत, त्यांनी लगेच ड्रॉप घ्यायचा निर्णय घेऊ नका. उत्साहाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्या. कोणतं कॉलेज मिळतंय ते चांगलं कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी काउन्सिलिंगची हेल्प नक्की घ्या. मला मुलांना मदत करायची आहे म्हणून मी ही नेहमी नावं लिहितोय. मी आज एका स्टुडंटशी बोललो. कराडवरून फोन आला होता. मी त्याला विचारलं, की "यश आराध्य माहीत आहे का?" तर म्हणलं, "नाही." मग मी इमिडिएटली सांगितलं, "यशचं चॅनल फॉलो कर. त्याचबरोबर समीर शेख नावाचा चॅनल आहे. चॅनलचं नावच समीर शेख आहे. चॅनलचं नावच आहे यश आराध्य. त्याचबरोबर चॅनलचं नावच आहे संदीप मिलाके. ओके. त्याचबरोबर चॅनलचं नाव पण आहे टेक एस्पायर म्हणूया आपण. ही जी तरुण मुलं आहेत, हे तुम्हाला एकदम बेस्ट काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतायत. YouTubeवर फ्री लेक्चर्स आहेत. जम पॉसिबल असेल तरच त्यांची पेड बॅच घ्या. पण फ्रीमध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला नॉलेज प्रोव्हाईड करतायत ना. मग त्याचा फायदा घ्या ना करून. तुम्ही त्यांना फॉलो करा. ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की सगळ्यांनाच आपलं पर्सेंटाइल कमी वाटतंय ही पण एक मानसिकता आहे. त्यातून बाहेर पडा. ओके. आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे त्याचं एक्झाम्पल सांगतो. 89 पर्सेंटाइल आहे. पण मी त्याला म्हटलंय, की तुला 89 ला पुण्यातलं टॉपचं सीएस मिळणार नाहीये. मुलाचं म्हणणं आहे, की मला सीएसला जायचंच नाही. मेकॅनिकलला जायचंय. मग पुण्यात चांगले कॉलेज मिळतील. पण पालकांशी बोलल्यावर काय लक्षात येतंय, की आर्थिक परिस्थिती महिन्याला 10-15 हजारापर्यंत खर्च होऊ शकतो पुण्यात, केला तर किती होऊ शकतो. पण मेन पॉइंट काय आहे, की मग आमच्या कोल्हापूर भागात आर-आय-टी, के-आय-टी, टी-के-आय-टी, पुन्हा बारामतीचं विद्या प्रतिष्ठान कॉलेज, माळेगावला पण एक इंजिनिअरिंग कॉलेज. अरे खूप कॉलेजेस आहेत. ही जुनी कॉलेजेस आहेत. खूप जुनी आहेत. 1980 साली त्या दरम्यान ते म्हणजे 40-45 वर्ष जुनी कॉलेजेस आहेत ते लक्षात घ्या. मग ती चांगलीच कॉलेजेस आहेत. जर नसती चांगली कॉलेजेस तर हे सगळं कधीच बंद व्हायला पाहिजे होतं ना. का मुलं तिथं ॲडमिशन्स घेतायत? आमच्या साताऱ्यात के कॉलेज आहे. ओके. साताऱ्यातल्या मुलांना ते नको आहे, पुण्यात जायचंय म्हणूया आपण. पण जर के-बी-पीमध्ये काय होतच नसेल, तर ते कॉलेज कधीच बंद व्हायला पाहिजे होतं. पण झालंय का? नाहीये. मी सांगू का? माझा सख्खा लहान भाऊ, चुलत बहीण, त्याच्यानंतर माझे बरेचसे नातेवाईक, मी माझ्या भावाच्या वेळेस घरातल्यांना सांगितलं, की आपण पुणे किंवा बाहेर कुठेही घेण्यापेक्षा आपण के-बी-पीला घेऊ. ओके. आपल्या समोर कुठलाही आणि आर्थिक परिस्थिती त्यावेळेस आमची तशी नव्हतीच. म्हणजे मी माझं पण शिक्षण चाललं होतं म्हणूया आपण आणि ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कठीण होत्या थोड्याशा. ओके. मग आमच्या घरातल्यांना ते पटलं. के-बी-पीहून शिक्षण घेतलं. माझी बहीण असेल, नातलग असतील, कुणाचा काही प्रॉब्लेम नाही झाला लक्षात घ्या. करिअरमध्ये ते सेटलच आहेत लक्षात घ्या. चांगल्या प्रकारे सेटल आहेत. मी तुम्हाला सांगतो मग तसे कॉलेज मी पी-व्ही-पी-आय-टी बुधगावमधून शिकलेलो आहे. ते सुद्धा चांगलंच कॉलेज आहे. जे मगदूम आहे, आष्ट्याला कॉलेज आहे. आता तुम्ही म्हणाल तरी कॉलेज चांगली नाहीयेत. पण मी तुमच्या मताशी सहमत नाहीये लक्षात घ्या. कॉलेजेस चांगलेच आहेत. डी-वाय पाटील कोल्हापूरला पण आहे. तुम्हाला सांगतो डी-वाय पाटील ॲक्चुअली कोल्हापूरला आहे. कोल्हापूरचं आणखीन तळसंदे गाव आहे तिथं पण आहे. पुण्यात आहे, पिंपरी, आकुर्डी आहे, लोहगावला आहे, मुंबईला आहे. कॉलेज किती आहेत मला प्रश्न पडतो कधी-कधी. पण अशी भरपूर कॉलेजेस आहेत ना. लिस्ट कोण बनवणार? आयटी लिस्टच्या मागे लागू नका. तुम्ही जरा धडपड करा. कॉलेजचे रिव्ह्यूज वगैरे थोडेसे बघा. ॲक्चुअली काय होतं, तुम्ही जर म्हणाल ना, की मला सी-ओ-ए-पीत गेल्यावर बेस्ट फॅकल्टीज मिळतील, पी-आय-सी-टी गेल्यावर बेस्ट फॅकल्टीज मिळतील. तर सगळ्याच सब्जेक्टला बेस्ट फॅकल्टी कधीच मिळणार नाहीयेत लक्षात घ्या. आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे. तर मी तुम्हाला आणखीन बरं का, आता हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो कराल. त्याचबरोबर आर्किडेमी नावाचं चॅनल आहे लक्षात घ्या. ॲक्चुअली मुंबईत त्यांचा ऑफलाईन खूप मोठा क्लास आहे. इंजिनिअरिंग ओरिएंटेड आहे लक्षात घ्या. इंजिनिअरिंगच्या प्रत्येक सब्जेक्टचे त्यांचे आहेत क्लासेस. पण आता कोव्हिडपासून ऑब्व्हियसली ते ऑनलाईनमध्ये पण आहेत. मग तुम्ही हे चॅनल फॉलो करा ना. बघा ना तिथे कुठले-कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत. तर आता पुढचा पण अभ्यास तुम्हाला करायचा आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो साताऱ्यात माझं अमन इनामदार नावाचा एक माझा स्टुडंट होता. बघा तो 11वी ला पुण्यात एन-डी-एची प्रिपरेशन करत होता. ते नाही जमलं. तिथं बऱ्याचशा गोष्टी त्याला आवडल्या नाहीत. मग तो 12th मध्ये माझ्याकडे आला. पी-आय-सी-टीमध्ये आहे, बाकीचं सांगायलाच नको. पण त्याचे मम्मी-पप्पा काय करतात? तर साताऱ्यामध्ये त्यांचं ना, एक ना काय म्हणूया आपण जे तुमचे कोडिंगचे कोर्सेस आहेत ना, ते त्यांचे तसे क्लासेस आहेत. त्यांच्या क्लासेस थ्रू सुद्धा ते प्लेसमेंट प्रोव्हाईड करतायत. करतायत. क्लासेस थ्रू सुद्धा ते प्लेसमेंट प्रोव्हाईड करतायत. तुमच्या लक्षात येतं मी तुम्हाला काय सांगतो ते करतायत.
मग अशा वेळेस साताऱ्यात राहून सुद्धा इंजिनिअरिंग करून तुम्ही कोडिंगचे कोर्सेस करून त्यात एक्सपर्ट व्हा, स्किल डेव्हलपमेंट करा. प्लेसमेंट तुम्हाला मिळणारच आहे रे. बरं आमच्या वेळेस प्लेसमेंट हा प्रकारच नव्हता रे बाळांनो, नव्हता. तर झिरो प्लेसमेंट आणि तुम्हाला सांगतो आमच्या कॉलेजमधले जे टॉपर्स होते, ते वालचंद कॉलेज आता सांगलीला माझं कॉलेज होतं. तिथून वालचंद कॉलेज. मग कॉलेजनं टॉपर्सना इंटरव्ह्यूसाठी वालचंदला पाठवलं होतं. त्यांचं सिलेक्शन झालं होतं. पण त्याच वेळेस तुम्हाला ट्विन टॉवर्स माहीत आहे, ओसामा बिन लादेन, ती 2 विमानं अमेरिकेत जाऊन धडकली. मंदीचं वातावरण तयार झालं, म्हणजे रिसेशन आणि ज्यांची प्लेसमेंट झाली होती, सगळ्या त्यावेळेस कॅन्सल झाल्या होत्या. मग आम्हाला प्रॉब्लेम झाला का? नाही. आता मी या वेगळ्या क्षेत्रात आहे जाऊ दे. पण माझे मित्र सगळे वेल सेटल्ड आहेत. काय प्रॉब्लेम येतोय का? नाही. ती तुम्ही तुमची मेंटॅलिटी बदला, की हे कॉलेज मला नको आहे, ते कॉलेज नको आहे, असं नको आहे. हां, रिपीटच करणार असाल, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, रिपीटच करणार असाल, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत रिपीट करून सुद्धा ना, किती मुलांना मी आता प्रामाणिकपणे सांगतोय 100 पैकी 10 मुलांचा रिझल्ट फक्त चांगला येतोय. हो. हां, 10% फक्त बाकीच्या 90% ला परत फेल्युअर येतंय रिपीटर्समध्ये सुद्धा. हां, नाही होत अभ्यास त्यांच्याकडून. नुसताच नाव घेऊन बसतात, टेन्शन क्रिएट करतात. नको आहे तसं मग. तुम्ही खूप स्ट्राँग म्हणण्यापेक्षा ना, तुमचा बेस तितका थोडा लागणारच आहे. तर रिपीटमध्ये तुम्हाला यश मिळतंय, नाहीतर नाही होत. बरं जाऊ दे. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, चॅनल्सची नावं तुम्हाला मी सांगितली. अ, काही सी सेलच्या रिझल्टमध्ये ग्लिच होत नाहीये. माझा गेल्या वर्षीच्या अनुभवावरून सांगतोय. त्यामुळे तोही विचार न करता लिस्टच्या मागे लागा. बरं कास्टमध्ये असेल तर डॉक्युमेंट्स त्या सगळ्यासाठी ते चॅनल आहेत ना, त्यांना नक्की फॉलो करा. ओके. ऑल द बेस्ट.